नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज अस्तरवरती पाहणार आहोत. साडीतला कपडा तुम्हाला दाखवलेला आहे. सुरुवातीला तुम्हाला बाही कटिंग दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे पहा. आता उंची आहे ती 11 इंच आहे तयार. त्यात 1 इंच मिळवला. 12 इंचावरती मी पॉईंट घेतलेला आहे आणि लाईन ड्रॉ केली. आता बाही रुंदी जी आहे ती छातीचा चौथा भाग म्हणजे 7.5 इंच घेतलेली आहे. इथून उतार मी 3.5 इंचावरती दिला. आता हे उतार दिलेल्या पॉईंटपासून आत 1.5 इंचाचा एक पॉईंट घ्यायचा आहे. बंद बाजूकडे 2 इंचाचा पॉईंट घेतला. आता इथं तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट आकार देऊ शकता आणि जर नवीन शिकत असाल तर इथं कसा आकार द्यायचा पहा. आता हे दोन्ही पॉईंट आहेत, त्या दोन्ही पॉईंटची लाईन क्रॉसमध्ये ड्रॉ करायची. त्या लाईनीचा मध्य करायचा आणि मध्याच्या वरती अर्धा इंचाचा एक पॉईंट घ्यायचा आणि खालच्या साईडला अर्धा इंचाचा एक पॉईंट घ्यायचा. आता वरचा पॉईंट घेतलेला आहे तो पाठीमागच्या भागाला आकार देण्यासाठी आणि पॉईंटच्या खालच्या साईडला घेतलेला आहे तो पुढच्या भागाला आकार देण्यासाठी. त्यामुळं आकार एकदम परफेक्ट येतात. नवीन शिकणाऱ्यांना प्रॅक्टिस होईपर्यंत असे पॉईंट घेऊन तुम्ही आकार देऊन घेऊ शकता. आता इथे दंडे घेर घेतला आणि मार्जिन घेतलेला आहे. तुम्ही 1.5 इंच 2 इंच तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मार्जिन घेऊ शकता. जसं ड्रॉईंग केलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या. आता इथं पुढच्या भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीनं बाहीची कटिंग मी दाखवलेली आहे. कुठेही चुन्नट किंवा फुगा या बाहीला येत नाही. आता आपण पाठीच्या भागाची कटिंग दाखवते तुम्हाला. बंद भाग माझ्याकडे आहे, ओपन भाग मी समोर ठेवलेला आहे. सुरुवातीला उंची मोजून घेऊया. तयार उंची आहे ती 13.5 इंच आहे. त्यात मी 1 इंच मिळवला. 14.5 वरती पॉईंट घेतला आणि लाईन ड्रॉ केले. आता ह्या लाईनीवरती आपण शोल्डर घेणार आहोत. शोल्डर घेतलेला आहे 6.5 इंचावरती आणि मुंडासुद्धा घेतलेला आहे तो 6 इंचावरती. बोटनेक हा डिझाईनमध्ये आहे त्यामुळं जे शिवलेला ब्लाऊज आहे ते तुम्हाला पुढं मी दाखवेनच. आता इथं मुंड्याची लाईन मी ड्रॉ केली. इथं सुद्धा शोल्डरचं माप बरोबर आहे का मुंड्याच्या कोपऱ्यापर्यंत जेवढं आपण वरती घेतले ते चेक करते पहा. आता इथं लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि छातीचा चौथा भाग. छाती आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग 7.5 इंच प्लस 2 इंच मार्जिन घेतले. तुम्ही 1.5 इंच 1 इंच मार्जिन घेऊ शकता. कमर आहे 26 इंच, त्याचा चौथा भाग 6.5 इंच प्लस पाठीतला जो टक्स आहे त्याचा 1 इंच आणि वरती 2 इंच मार्जिन घेतले. त्या पद्धतीनं खाली 2 इंच मार्जिन घेतलं आणि हे दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन ड्रॉ करून घेतले. आता इथं मुंड्याला आकार पाठीच्या भागाला 1.25 इंचावरती दिलं आणि अशा पद्धतीनं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं गळा रुंदी पहा. शोल्डर आहे पट्टी ती मी 3 इंचावरती ठेवली आणि 3.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. गळा रुंदी घेतली 3.5 इंच, गळा उंची घेतलेली आहे 3.5 इंच आणि हा पहिला बॉक्स तयार करून घेतला. आता गळ्याची उंची पूर्ण आपली 10 इंच आहे. तुमची किती असेल ती तुम्ही घेऊ शकता. 10.5 असेल 11 असेल तरीसुद्धा घेऊ शकता. इथं मी 10 इंचावरती पॉईंट घेतलेला आहे. 3.5 इंच गळा रुंदी आणि हा आता दुसरा बॉक्स मी तयार करून घेतला. या पॅटर्नमध्ये तुम्हाला आवडेल ती डिझाईन तुम्ही बनवू शकता. आता मी इथं जे कस्टमरनं दाखवलेलं डिझाईन आहे ते ह्याच्यामध्ये बनवून घेत आहे. आता इथून पहा 1.5 इंचाचा एक पॉईंट घेतला आणि लाईन ड्रॉ करून घेतली. आता पहिला बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण गोल राऊंड शेपमध्ये आकार देऊन घेणार आहोत आणि दुसरा बॉक्स आहे त्याच्या कोपऱ्यापासून पहा 1 इंचाचा एक पॉईंट घेतला म्हणजे काय होतं की आकार देण्यास सोपं पडतं आणि परफेक्ट असा आपला आकार येतो. आता जो दाखवलेला डिझाईनमध्ये आहे तो आकार देऊन घेतला आणि इथं शोल्डर उतार दिलेला आहे 1/2 इंचावरती आणि क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घेतली. आता टक्स रुंदी आहे ती 4.5 इंच घेतली. टक्स उंची आहे ती 4 इंचावरती घेतलेली आहे. दोन्ही साईडला अर्धा इंचाचे पॉईंट म्हणजे आपण मार्जिन घेतलेलं आहे कमरेच्या भागामध्ये 1 इंचाचं ते इथं स्टिच केल्यानंतर ॲड होतं. जसं आता ड्रॉईंग केलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या. आता हा ब्लाऊज स्टिच झालेला आहे तो तुम्हाला पुढं मी ॲड करते पहा. अशा पद्धतीनं डिझाईन शिवलेली आहे. ह्याच्यावरती लेसची सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात लावू शकता.
आता इथं पूर्ण ब्लाऊज अशा पद्धतीनं झालेला आहे. पुढच्या भागाची तुम्हाला कटिंग दाखवते. पुढचा भाग जो आहे तो प्रिन्सेस कट आहे. आता पुढच्या भागामध्ये काय होतं, उंचीत अर्धा इंच परत वाढवावं लागतं. पाठीच्या भागाचं कसं असतं की उंचीत 1 इंच मिळवतो आपण, पण पुढच्या भागामध्ये 1.5 इंच मिळवावं लागतं. आता पाठीचा भाग मी आहे तसा ड्रॉ करून घेतला. पहा, डार्क करून दाखवते. ही लाईन इथं आहे ती आपली पाठीच्या भागाची संपलेली आहे आणि तिथून मी अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवलेला आहे. आता इथं शोल्डर 6.5 इंच जसं पाठीतला भाग आहे त्या पद्धतीनं गळा रुंदी 3.5 इंच घेतली आणि गळा उंची पुढच्या भागाची आहे ती 6 इंच आहे. तुम्ही तुमची गळा उंची किती आहे पुढच्या भागाची ती घेऊ शकता. 6.5 असू शकेल किंवा 7 सुद्धा असू शकेल, तर त्यानुसार तुम्ही घ्या. आणि रुंदी जी आहे ती 3.5 इंच घेतली. बॉक्स तयार केला. कोपऱ्यापासून 1 इंचाचा पॉईंट घेऊन राऊंड शेप आकार देऊन घेतला. टक्स पॉईंट आहे तो 3.5 इंचावरती घेतला आणि परत 2 इंचाचं परत एक पॉईंट घेतला. हेच अंतर आपण इथं 2 इंच वाढवून घेणार आहोत. इथं 2 इंच अंतर वाढवलं, मुंड्याकडच्या साईडला 1 इंच वाढवलं आणि हे दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन अशा पद्धतीनं ड्रॉ करून घेतली. हे अंतर इथं टक्स घेताना वजा होतं. आता टक्स उंची घेतलेली आहे ती मी 4 इंचावरती घेतली. इथून सुद्धा 3.5 इंच अंतर आहे का चेक केलं पॉईंटपर्यंत आणि लाईन ड्रॉ केली. आता मुंडा पहा, मुंड्याची आहे तशी लाईन मी ड्रॉ केली कारण का पुढच्या मुंड्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. कोपऱ्यापासून 1.5 इंचावरती पॉईंट घेतला आणि पुढच्या मुंड्याला आकार देऊन घेतला. आता इथून आपल्याला प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं एक पॉईंट येतो, हा एक पॉईंट आणि खालचा हा एक पॉईंट. आता हे तिन्ही पॉईंट आहेत ते प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे पहा. तर हा पॉईंट सुद्धा आहे तो सरळ आपल्याला 1.5 इंच वरती अंतर घ्यायचं आहे आणि तिथून कर्वमध्ये असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता मुंड्याकडच्या साईडला आपण प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे, तिथं सुद्धा आपल्याला 1.5 इंच अंतर कमी करायचं आहे. आता दोन्ही साईडला पहा, मी 2-2 सूत मधल्या लाईनपासून घेतलेला आहे आणि कटिंग करताना हा 1.5 इंचाचा भाग एक्स्ट्रा आहे तो कटिंग करून घ्यायचा, जेणेकरून जे आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेला काकेकडच्या साईडला अजिबात चुनट येत नाही किंवा फुगल्यासारखा भाग तिथं होत नाही. परफेक्ट असं ब्लाऊज बसतं. आता इथं पहा, वाढीव अंतर आपलं आहे ते इथून कमी करायचं आहे. या 2 इंचाच्या पॉईंटपासून फिटिंग लाईनपर्यंत हे अंतर कमी करायचं. ज्यावेळेला आपण पाठीचा आणि पुढचा भाग जोडतो तिथं अंतर हे वाढीव होतं. एकसारखा भाग आपल्याला जोडता येत नाही. ह्याच्यासाठी तुम्ही आय हुक पट्टीकडे सुद्धा हे वाढीव अंतर आहे ते टक्सच्या पॉईंटपासून अशी क्रॉस लाईन घेतली तरी चालेल. जर पूर्ण पाहिजे असेल इतकी लांबीला तर तुम्ही ठेवू शकता. आता ही जी ड्रॉइंग केले किंवा मापं टाकलेली आहेत त्यानुसार आता कटिंग करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्या. खूप सोपी पद्धत आहे पहा. आता इथं कटिंग कशी करायची पहा. जे आपलं 1.5 इंच अंतर होतं ते कटिंग कसं करून घ्यायचं पहा. इथंपर्यंतच हा भाग कटिंग करायचा आणि हा टक्स पॉईंट कटिंग केला. आता आपलं इथं तुम्हाला आकार तुम्ही पाहू शकता, राऊंड शेप किती छान आपला आकार आलेला आहे. 1.5 इंच भाग अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करून घ्या. चुनट वगैरे अजिबात येत नाही. परफेक्ट अशी आपली कटिंग झालेली आहे. कपड्यावर ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कापड अशा पद्धतीनं कटिंग करून घ्या. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. पुढं जो आहे तो पूर्ण ब्लाऊज स्टिच केल्यानंतर अटॅच केलेला आहे. छोटीशी क्लिप तुम्ही पाहू शकता. हा आपला पुढचा भाग झाला आणि पाठीची अशा पद्धतीनं डिझाईन बनवलेली आहे. शॉर्टमध्ये व्हिडिओ आहे तो सुद्धा नक्की पहा.